नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाचं असं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा, तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे, तर तुमचा आता दुसरा टप्पा जो असणार आहे त्याची वाटप चालू होणार आहे. मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं त्याची डेट आणि कार्यक्रम जो घेतला जाणार आहे त्याचं स्थळ. त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे. ते पैसे कधी येणार आहेत त्याची देखील माहिती सांगितलेली होती, परंतु या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकदमच तुम्हाला टिबल पैसे जमा केले जाणार आहेत. ते कशा पद्धतीने किती तारखेपर्यंत पैसे भेटतील तेही तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर बघा, जी माहिती आलेली आहे ती आपण आता बघूयात. लाडकी बहीण योजनेबद्दलची, ज्याच्यामध्ये पहा, नव्याने अर्ज केलेल्या महिलांना एकदमच 3 हप्ते मिळणार आहेत. ही महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी. या ठिकाणी दिलासादायक अशी ही माहिती असणार आहे. नव्याने तुम्ही अर्ज केलेले आहेत, 2 कोटींवर नव्याने अर्ज केलेले आहेत, तर यापैकी 3 हप्ते तुम्हाला एकदमच दिले जाणार आहेत. काय म्हटलंय बघा, आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघूयात. लाडकी बहीण योजनेने बुधवारी 2 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडलेला आहे. तर राज्यातील 2,93,94,924 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून या अर्जांची छाननी युद्ध पातळीवरती सुरू आहे. तर बघा, नव्याने अर्ज केलेले आणि जुने अर्ज मिळून आता 2,03,94,924 एवढे अर्ज झालेले आहेत. तर नव्याने अर्ज दाखल केलेल्या महिलांना सप्टेंबरमध्ये या योजनेचीही 3ही हप्ते मिळणार आहेत. बघा, तुम्ही नवीन जर अर्ज केलेला असेल तर नव्याने अर्ज केलेले जे आहेत, आता बऱ्याच जणांना 3,000 रुपये या ठिकाणी दुसरा हप्ता, पहिला हप्ता जो आहे ते त्यांना भेटलेला आहे. पहिले इन्स्टॉलमेंट त्याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे तुम्हाला भेटले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना नाही भेटले त्यांनीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावरती जसं की अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल आणि सर्वांना ती माहिती देखील समजेल. तर आता नव्याने तुम्ही अर्ज केलेला असेल तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कधी अर्ज केलेला आहे. तुम्ही नवीन अर्ज केलेला असेल तर सप्टेंबरमध्ये या योजनेचे तुम्हाला एकदमच 3 हप्ते टिबल पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. तर बघू शकता, राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. मागील आठवड्यातच या योजनेचा शुभारंभ करत जवळपास 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे थेट पोहोचवण्यात आले आहेत. त्यानंतर या योजनेचे लाभ आपल्यालाही मिळावा यासाठी महिलांकडून अर्ज केला जात आहे. पैसे आले भरपूर जणांना, त्यानंतर भरपूर सारे अर्ज येत आहेत. वेबसाईटवरती तुम्ही अर्ज भरत असाल, बघा वेबसाईटवरती तुमचा फॉर्म आता अप्रूव्ह दिसत असेल. विलेज लेवल, ऑल लेवलला पेंडिंग दिसत असेल, काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचा फॉर्म अप्रूव्ह तुम्हाला दिसत असेल. ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरताय वेबसाईटवरती, एकदम 2 मिनिटामध्ये फॉर्म भरला जातो आहे अत्यंत सोप्या पद्धतीने. त्याचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर नवीन अर्ज अजून पण येत आहेत. लास्ट डेट याची अर्ज करण्याची 31 ऑगस्ट ठेवण्यात आलेली आहे. 31 ऑगस्टच्या आतमध्ये तुम्ही अर्ज केला तर जुलैचे तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि ऑगस्टचे आणि सप्टेंबरचेही. परंतु 31 ऑगस्ट नंतर जर त्यांनी अर्ज चालू ठेवले तर त्या महिन्यात अर्ज केला तर त्याच महिन्याचे फक्त पैसे भेटू शकतात. जुलैचे देखील तुम्हाला पैसे घ्यायचे असतील, जुलै महिन्याचेही, म्हणजे एकदम डबल टिबल या ठिकाणी 3 हप्ते घ्यायचे असतील तर 31 ऑगस्टपूर्वी तुम्ही अर्ज मंजूर करून घेणं गरजेचं आहे. आणि DBT देखील आधार कार्ड आणि बँकला लिंक करणं आवश्यक असणार आहे. तरच तुम्हाला हे टिबल एकदाच 4,500 रुपये 3 हप्ते या ठिकाणी भेटणार आहेत. तर बघा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आलेली आहे, जी की व्हॉट्सअपला चॅट करू शकता त्याच्यावरती तुम्ही. तर याच्यामध्ये त्यांनी अजून पुढं देखील सांगितलेलं आहे की जेव्हा खरंच पैसे थेट खात्यात आले तेव्हापासून हे पैसे काढून घेणार असा प्रचार देखील झालेला आहे. तर खात्यातून पैसे काढले तेव्हा साहजिकच ज्या महिलांच्या मनात संदेह होता त्यांनी अर्ज करण्यास पुन्हा एकदा अजून सुरुवात केलेली आहे. त्यानंतर पुढं देखील म्हटलं, बघा 2.5 कोटींचं उद्दिष्ट आहे, म्हणजेच लाभार्थी महिलांची संख्या किमान 2.5 कोटीपर्यंत नेण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. बघू शकता, आता पहिला जो हप्ता भेटला त्यामध्ये जवळपास 1 कोटीपर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत अकाउंटमध्ये देण्यात आलेले आहेत. हा जो लाभ असणार आहे जवळपास 2.5 कोटीपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं सरकारचा उद्दिष्ट आहे, मानस आहे. त्या दृष्टीने पाहू शकता, अधिकाधिक महिलांना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या वाढत्या संख्येविषयी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही माहिती दिली. महाराष्ट्रातील 2,03,94,924 महिलांनी या योजनेसाठी अर्ज आतापर्यंत केले आहेत. अर्जांची छाननी युद्ध पातळीवरती सुरू असून प्रत्येक पात्र महिलेस लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. विभागाकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे की आता पुढे
ज्या महिला अर्ज करतील आणि योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना जुलैपासूनचे सर्व थेट हप्ते जे आहेत बँक खात्यात मिळतील असे त्या म्हणाल्या. बघा, याच्यामध्ये तुम्ही पात्र ठरलात तर पैसे तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार आहेत. ऑगस्टमध्ये जरी तुम्ही अर्ज केलेला आहे तरी जुलैपासूनचे सर्व हप्ते तुम्हाला थेट बँकेत दिले जाणार आहेत. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. 2.5 कोटीपर्यंत हा पात्र लाभार्थींचं आणि त्यांना या ठिकाणी उद्दिष्ट गाठायचं आहे. 2.5 लाखापर्यंत पैसे जे आहेत या ठिकाणी वाटप करायचं आहे. संपूर्ण लाडक्या बहिणी जेवढ्या पण अर्ज करतील, ज्या पात्र होतील, कारण की वेबसाईटवरती बघा तुम्ही आता खूप सारे अर्ज पात्र व्हायला सुरुवात झालेली आहे. अर्जांची छाननी युद्ध पातळीवरती वेबसाईटची चालू आहे, कारण की पुढचा म्हणजे हा महिना संपला की 31 ऑगस्टपासून तुम्हाला पैसे यायला चालू होणार आहेत. म्हणजे सप्टेंबरमध्ये पर्यंत पैसे तुम्हाला येत राहणार आहेत. सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा कार्यक्रम घेतला जाणार आहे, दुसरा टप्पा उद्घाटनचा. त्यावेळेस देखील भरपूर सारे पैसे जमा होतील. म्हणजे 31 ऑगस्टपासूनच पैसे यायला चालू होणार आहेत. तुम्हाला एकदाच आता टिबल पैसे भेटणार आहेत. तर तुमचा या ठिकाणी खूप मोठाही आनंद तुम्हाला असणार आहे. 4,500 रुपये एकदाच या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये जेव्हा येतील त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता की टिबल पैसे ज्यावेळेस तुम्हाला जमा होणार आहेत. म्हणजेच 31 ऑगस्टपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर ही एक महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही नवीन फॉर्म भरलेले असतील किंवा जुलैमध्ये ज्यांचे पैसे यायचे राहिले त्यांचेही यासोबत येऊन जातील. ज्यांचं आधार सेडिंग वगैरे नव्हतं, काय प्रॉब्लेम होता त्यांचे देखील. पुढे देखील माहिती देण्यात आलेली आहे. बघा, 31 जुलैपर्यंत आतापर्यंत अर्ज केला होता त्या पात्र महिलांना पैसे देण्यात आलेले आहेत. नंतर 31 जुलैनंतर आलेल्या अर्जांची पडताळणी जी आहे सुरू आहे. त्यांना देखील लाभ भेटणार असल्याचं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री जे आहेत त्यांनी स्वतःच माहिती दिलेली आहे. पुढे देखील हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे भेटणार आहेत. 31 जुलैनंतर अर्ज केला आहे त्या अर्जांची पडताळणी मित्रांनो जिल्हा स्तरावरती सुरू आहे. मग जिल्हा स्तरावरची जी पडताळणी होते ते अर्ज पडताळणी झाली की जे पात्र लाभार्थी असतात त्यांचे सर्वांचे जे या ठिकाणी याद्या असतील जिल्हा स्तरावरनं त्या विभागाला येतात आणि विभागानंतर त्या बँकेमध्ये या ठिकाणी दिले जातात. तर ही प्रक्रिया 31 ऑगस्टपासून तुमचे पैसे यायला काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. पुढचे 3 हप्ते जे असणार आहेत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 31 ऑगस्टपासून सुरुवात होईल तुमचे पैसे यायला. तर 4,500 रुपये महिलांना भेटणार आहेत. याच्यामध्ये आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये देण्यात आलेले आहेत. 31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या पात्र ठरलेल्या महिलांना 3,000 रुपये देण्यात आले आहेत. आता 31 जुलैनंतर फॉर्मची छाननी चालू आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या पात्र महिलेला एकूण 3 महिन्यांचे पैसे दिले जातील. पात्र महिलांना 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळतील. तर तुमची याबद्दल काही तक्रार आहे, जसं की तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालेला आहे, पेंडिंगमध्ये आहे, अजून अप्रूव्ह झालेलं नाही आहे, किंवा जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे त्याचेही पैसे आलेले नाहीत, DBT लिंक आहे, याबद्दल काहीही तुमचे प्रश्न असतील तर त्यासाठी पाहू शकता त्यांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना काही अडचणी येत असतील तर त्या नारी शक्ती दूत ॲपवर त्याबाबत तक्रार करू शकतात किंवा वेबसाईटवरती देखील तुम्हाला तक्रार करायचं ऑप्शन आहे बघा. यासह महिला स्थानिक अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्यांची अडचण सरकार दरबारी मांडू शकतात. अंगणवाडी केंद्रावरनं देखील किंवा नारी शक्ती ॲपमध्ये देखील तुम्ही ज्यावेळेस तुमचा प्रोफाईल उघडता बघा त्याच्या तिथे तुम्हाला हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आलेला आहे नारी शक्ती दूत ॲपवर, तिथून देखील तुम्हाला कॉल करता येणार आहे. तर योजनेचा लाभ जो असणार आहे शेवटपर्यंत हा मिळणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. याच्यामधून लाभापासून कुणालाही कुठल्याही बहिणीला वंचित ठेवलं जाणार नाही. योजनेचा शेवटचा अर्ज येईपर्यंत आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा लाभ देणार आहोत असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. ही योजना बंद होणार नाही, पुढे चालूच राहणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याचसोबत अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आत्तापर्यंतचा, तो म्हणजे बँक पैसे देण्यास नकार देत असेल तर त्याची तक्रार केलेले अनेक महिलांनी, कारण की काही महिलांची आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असे देखील सांगितले होते. राज्य सरकारच्या महिलांच्या याच अडचणीची दखल घेतली असून राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. याच्या संबंधात बघू शकता स्वतः मंत्र्यांनी हे ट्विट देखील केलेलं आहे. सर्व बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की लाभार्थीचे कर्ज जर थकीत असेल, अकाउंट गोठलेलं असेल तर ते सुरळीत करावं. त्याचबरोबर हे जे पैसे येतील त्याच्यामधून कर्जाची रक्कम वसूल केली जाऊ नये असं देखील सांगितलं आहे. कारण की बऱ्याच जणांनी कमेंट करून देखील सांगितलेलं होतं की या ठिकाणी बघा जसं की माझे बँक ऑफ बरोडा यांनी 1175 रुपये कट झाले. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पहिला हप्ता आला होता 3,000 रुपयाचा त्यामधून बऱ्याच जणांचे पैसे देखील कट केले होते बँकांनी. तर त्याबद्दल देखील म्हटलं बघा 3,000 देऊन 2,000 कट करत आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी मेसेज आला होता. परंतु त्यानंतर बऱ्याच जणांचे पैसे देखील पुन्हा यायला सुरुवात झालेली आहे. एक जणांनी अजून या ठिकाणी कमेंट केलेली बघा, धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, माझे पूर्ण पैसे मिळाले, बँकेने कापले होते बघा. तर खूप खूप आभार म्हणून अशा पद्धतीची देखील कमेंट करण्यात आलेली आहे. तर हा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. बँकांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता तुमचे 4,500 रुपये भेटतील, ते बँका कट करणार नाहीत, त्याबद्दल देखील निर्णय
देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. 31 ऑगस्टपासून तुमचा दुसरा टप्पा जो असणार आहे तो सुरू होईल पैसे येण्यासाठी. याबद्दल जसे काय अपडेट येईल अजून तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.